उपवास म्हटलं की पटकन डोळ्यासमोर येणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. आणि मला नाही वाटत असं कोणी असेल ज्याला वडा आवडत नाही. आता वडा बनवायचं म्हटल्यावर आपल्याला साबुदाणा तर इथं भिजलेला हवाच. तर इथे वडा बनवण्यासाठी ना मी मस्त असा भिजलेला साबुदाणा घेतलाय. त्याच्यामध्ये उकडलेले 4 ते 5 बटाटे टाकलेत मध्यम आकाराचे. तुम्ही बटाटे ना तुमच्याकडे साबुदाणा किती आहे भिजवलेला याच्या अंदाजानुसार बटाटे टाका. कमी जास्त झालं तरी हरकत नाही, काही फरक पडत नाही. बटाटे उकडून घेतले. उकडून झाल्यानंतर त्याला किसून घेतलं आणि साबुदाण्यामध्ये छान एकजीव होईपर्यंत ना त्याला मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्येच थोडेसे शेंगदाणे आणि मिरचीचा कूट त्याच्यामध्ये करून टाकला आणि परत एकजीव होईपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं. आता इथं माझ्याकडे क्वांटिटी थोडीशी जास्त होती, त्यामुळे मी मोठ्या भांड्यामध्ये त्याला ट्रान्सफर केलं, जेणेकरून ना सगळं साबुदाणा आणि बटाटा एकजीव होईपर्यंत मला त्याला छान स्मॅश करता येईल. सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर परत त्याला छान मिक्स करून घ्यायचं एकजीव होईपर्यंत, म्हणजे सगळीकडे मीठ पसरलं जातं. आता इथं मी ते एक गोष्टी ॲड करणार आहे, ती म्हणजे लाल मिरची पावडर. बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकली तरी चालेल. पण जेव्हा आपण बटाटे तळून बाहेर काढतो ना, मिरची पावडरमुळे त्याला छान वेगळा एक रंग येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते. त्यामुळे तुम्ही टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. मिरची पावडर टाकल्यानंतर ना मी परत त्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलं आणि नंतर वडे बनवायला घेतले. आता वडे बनवायचे कसे, जास्त पातळही नाही बनवायचे आणि जास्त जाडही नाही बनवायचे. जाडं बनवले की आतमध्ये कच्चे राहतात आणि बाहेरूनच ते तळे जातात. आणि तुम्ही जर ती खूप जास्त पातळ बनवली ना, ते तेलामध्ये टाकल्या विरघळले जातात किंवा ते फुटूही शकतात. त्यामुळे एकसारख्या आकाराचे आणि निमुळते असे वडे बनवून घ्यायचे. कडक असं तेल तापून घ्यायचं आणि एकदा तेल तापल्यानंतर ना गॅस कमी जास्त करायचं नाही. एकसारख्या आचेवर सगळे वडे तळून घ्यायचे. तर आतमधून मस्त असे सॉफ्ट आणि बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आपले मस्त इथे एकसारखे वडे तळून झालेले आहेत. रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा. बाय.